गोड प्रसंगी उपस्थित खऱ्या अर्थानं हे फार मोठा क्षण आहे. कारण आज 15 ऑगस्ट हा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली आणि 78 वर्षाचा औचित्य हा एक गोड क्षण आपल्याला लोकार्पण सोहळा पार पडतो. हा क्षण कायमस्वरूपी लक्षात राहील, कारण तो 15 ऑगस्टच्या दिवसावर असेल आणि जेव्हा जेव्हा तो दिवस येईल, ज्या दिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाची आठवण सदैव सगळ्यांना येत राहील. खऱ्या अर्थानं मी या स्टँडचं काम चालू असतानाच या व्यासपीठावर याच ठिकाणी बोललो होतो. त्यावेळेस शेठनी फक्त त्याचं भूमिपूजन केलं होतं. रस्त्याचं लोकार्पण करण्या अगोदर भूमिपूजन सोहळा झाला, त्यावेळेस देखील मीच बोललो होतो आणि आज लोकार्पण सोहळ्याला देखील मीच बोलतो. खऱ्या अर्थानं छोटं छोटे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांची ओळख करून द्यायची मला वाटत नाही काही गरज आहे. दिलदार मनाचा आणि दिलदार दुनियेचा एक वेगळा राजा आहे की ज्याच्याकडे देण्याची कुवत आहे आणि तुमच्यासारखी मनाने जोडलेली माणसं आहेत. एवढं लक्षात ठेवा, सगळं जर पैशाने विकत घेता आलं असतं ना तर अंबानी सगळ्यांवर अधिराज्य करू शकला असता, पण नाही. जी माणसं पैशाने घेतात ती फक्त क्षणिक असतात, पण जी मनाने जोडली जातात ती आयुष्यभर सोबत राहतात. छोटम शेठ रामराज विभागात जेव्हा पदार्पण केलं, माझ्या मते हा जनसमुदाय आज एवढा आहे, मला असं वाटत नाही पुढच्या फेरीला याच्या 10 पट जवळ असेल. कारण सगळ्यात मोठी गोष्ट की छोटम शेठ जेव्हा हा रस्त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न डोलकर साहेबांनी मांडला की खरंच हा रस्त्याकडे सगळ्यात मोठा ह्या रस्त्याला दुपटी म्हैस म्हटली जायची की दरवर्षी याचा मेंटेनन्स निघायचा आणि दरवर्षी याचे पैसे खाल्ले जायचे. एक सवय पडली होती आपल्याला सगळ्यांना, दरवर्षी ती सवय होती की पावसाळा आला की हा रस्ता खराब व्हायचा आणि नंतर त्याचा मेंटेनन्सचं क वर्गातलं काम निघायचं आणि मग त्याचा तात्पुरती रस्त्याची डागडुजी केली जायची. शेठकडे प्रश्न मांडला, पण शेठने त्यावेळेसच सांगितलं होतं रस्ता असा बनवा जो कोणी ठेकेदार असेल 2 पैशाचा 1 रुपया कमव, पण रस्त्याला दर्जा असायला हवा. सगळ्यांना विश्वास होता आणि या सगळ्यांनी एक प्रश्न मांडला होता की आता पूर आलाय, हा रस्ता शेठ राहणार नाही. सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की रस्ता वाहून जाईल, पण ज्या पद्धतीने ज्या दर्जाने हा रस्ता बनवला गेला, माझ्या मते ह्याचे 10 पूर जरी आले तर रस्त्याला भय नाही, एवढ्या उत्तम दर्जाचा रस्ता. यानंतर हा रामराज हा आपल्या अलिबाग तालुक्यामधला केंद्रबिंदू समजायचे की रामराज ही फार मोठी बाजारपेठ होती. त्याला एक उच्च दर्जा होता. इतिहासात देखील या रामराज बाजारपेठेचं नाव आहे की इथे मोठे व्यापार चालायचे. ही बाजारपेठ एक अलिबाग तालुक्याची शान आणि रामराज विभाग हा संपूर्ण मतदारसंघातला केंद्रबिंदू समजला जातो. कारण सगळ्यात मोठी घडामोडी या रामराज पंचायतीत या रामराज विभागातच होतात. तर रामराज ग्रामपंचायतीच्या समोर म्हणजे ह्या शेडच्या समोर हे सगळ्या पंचकृषीतले विद्यार्थी, इथून येणार जाणारे जे काही कर्मचारी व्यावसायिक यांना जाण्यासाठी हा रस्ता होता. हा रस्त्याचं तर काम झालं, पण विसाव्याला निवाऱ्याला शेड किंवा बस स्टँड नव्हता उत्तम दर्जाचं. शेठकडे प्रस्ताव गेला. शेठने विलंब न करता सांगितलं कामाला सुरुवात करा, कारण शेठ पहिल्यांदा कामाला सुरुवात करतो आणि मग नारळ फोडायला येतं, हे त्यांचं वैशिष्ट्य. उगाच जायचं नारळ फोडायचं आणि 4 वर्षांनी समजायचं नारळ फोडून गेला होता, कामाचं काय झालं पुढच्या यादीत बघू, असा विषय नाही. यादी हा विषय नाही, काम करा. याद्या येतील, बनतील किंवा नाही बनतील तो विषय राहिला वेगळा. कारण शेठच्या माध्यमातून या विभागात अशी मंदिरं झालीत, आवर्जून सांगावं लागतं की ज्याला शासनाचा नाही तर स्वतःच्या खिशातला निधी देणारा एकमेव माणूस आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की आज तुमच्या स्वहस्ते आज हा लोकार्पण सोहळा पार पडतो. याला सगळेजण साक्षी पुराव्याला आहेत. असंच एसटी स्टँड एक आज सगळे विद्यार्थी, येणारे जाणारे कर्मचारी, व्यावसायिक या बसस्टँडचा आधार घेऊन वाहतुकीला जातात. विशेष म्हणजे मी रामराज, माझं हा शब्दच कसं वाटतं मनाला, अगदी जवळीक केलेला शब्द. माझं रामराज ह्या बसस्टँडवर आता सेल्फी घेऊन बऱ्याच ठिकाणी व्हायरल होती. खूप बरं वाटेल जेव्हा ती सेल्फी फेसबुकला की इंस्टाला किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला जेवढी बघायला मिळेल, त्यावेळी माझं रामराज हे नाव बऱ्याच ठिकाणी बघत. ह्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य तुम्हाला जातं. शेठ आमच्याकडून फक्त तुमच्या जवळ एवढीच अपेक्षा आहे, हा रामराज आमचा आहे ना मनाने एकदम साधा आहे. म्हणजे अगदी कोणी तुमच्या जवळीक येईल, फक्त तुम्हाला जवळचा मॅग्नेटिक माणूस हवा होता, अगदी सगळ्यांना सांभाळून घेणारा. हे नेतृत्व तुमच्या माध्यमातून मिळालं, आम्हाला खूप बरं वाटलं. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित राहिलात. ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि 4 शब्द बोलण्याची विनंती सन्माननीय दिलीप शेठ भुईर अर्थात छोटम शेठ भुईर यांना करतो. कोण बोलणार आहे का? दुसरं कोण बोलणार आहे का?